सुंदर गातात. इथं सगळे कीर्तनकार आहेत. फुकट नाहीये, त्याग आहे. दोन तप आहे. कुणी उठायचं पाक होतो बापेत पण नाही. हे काय माझ्या पोराला पाक शिकले. पाक होता याडे निघलं तुझं कुठे शिकलो. माना नाही तर का नका मानू. आमच्या संप्रदायातली जेवढी आजची मंडळी तर हजार आहे. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. हे गप्पा मारून दुसऱ्या का पाहून काही काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली. फक्त धोतरच नेसाय शिकली. गाजर काही येत नाही. पण तू बी इतकी कडक घालता एखाद्याला फेकून आणली तर खून होईल. माना नाही तर नका मानू. आता सोपान शास्त्री सारख्या तरुण कीर्तनकाराने एवढं वैभव उभं का केलं याच्या पाठीमागं भगवान बाबाचा नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सोपान शास्त्री मोठे नाहीत, त्यांना जन्म देणारी माता मोठी आहे. आणि माता मोठी असून संस्कार करणारे वडील मोठे आहेत. आणि म्हणून हे वैभव आहे. असं कोणी उठायचं हे काय. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा तुमचं वाटूलच होणार. चालत नाही असं. तुम्ही मला का म्हटले असं. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण टोटल अध्यायाचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. ही दैवी संपत्ती आहे. पखवाद वाजवणं दैवी संपत्ती आहे. कथा करणं दैवी संपत्ती आहे. जनता लुटून मोठं होणं आसुरी संपत्ती आहे. म्हणून जेवढे जेवढे कोट्याधीश लोक आहेत आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारला. आणि मारताना त्याच्याबरोबर 3 जणच असणार. डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 नाही माहित नाही हा कधी मिळाला आहे. तरी क्लिप पडली. त्यांना तीव्र झटका आला. ये ना ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत. झुंज तो काय बिबट्या होता झुंज देत. ते झुंज नव्हते देत. ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. मोबाईल बंद करे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. परत नीट आहे का. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. हे जरी 12व्या अध्यायाचं म्हणणं असलं. पुढे ऐका. पुढे घुसायचं आहे. पण 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे आतापर्यंत जेव्हा जेव्हा संपत्ती आणि दया दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हाच देवाची वस्ती असते. आता मी उलट सांगणार आहे. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला. कापूस विकला पेला मेला. म्हणून पुन्हा तीच ओवी सांगतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. हे उपास करणाऱ्यांना देव कधी भेटत नाही. ही पागल लोक आहेत. हे उपास करणारी लोक मनोरुग्ण लोक आहेत. चक्रम. आठवड्यातून एखादा उपास ठीक आहे. 15 दिवसाला एखादच ठीक. महिनाभर श्रावण. त्या बापाने धरलं होतं महिनाभर श्रावण. आणि लपडे सगळे चालू. काय उपास. जगात कोणता ग्रंथ आहे. जगातल्या सगळ्या संतांनी 3च गोष्टी सांगितल्यात. चांगलं वागा, भजन करा आणि नीतीचा व्यवहार करा. असं कुठे झालं. लावा ग्रंथ खाजावीन तिकडे टिपका लावा आणि मरा. सरळ वाक्य सांगतो. कर्म हाच देव आहे. ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. अनुभव नाही तुझा. अनुभव नाही तुझा. अनुभव
नाही दुया नाही दुया विठाला, आणि तिन्ही ओव्या पाठ करून ठेवा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आता अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही, तुमची ना आपली पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. सुरुवातीला सांगून ठेवतो, कीर्तनाला 3 सूचना पाळाव्या लागतील तर कीर्तन. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही, यायचंच नाही. हा, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. आणि तिसऱ्यातली तिसरी शंका आहे, शंका असली काही अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सगळं. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटवा अथवा न पटव, देवाने आम्हाला बुद्धी दिली ती आम्ही तुमच्या पुढे मांडणार. ते पटव अथवा न पटव, आणि तुम्हाला पटावच असं आमचं मतच नाही ना. आणि कीर्तनाला करायची सुरुवात आता फक्त बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी वास्तुशांती झालेली आहे. कीर्तन वास्तुशांतीचं झालेलं आहे, तो मुद्दा मांडायची काही गरज नाही. फक्त पहिलं कौतुक सोपान महाराज शास्त्री, त्यांचा परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारा गावातला भक्त परिवार आणि स्टेजवरील उपस्थित सगळे मान्यवरांचं पहिलं कौतुक करावं की ह्या माणसानं कमी वेळेत कमी वयात एवढी श्रीमंती कमावली. कमी वयात. आता आमचं जाऊ दे, आम्ही रिटायर मधली माणसं आहेत. आता हे कीर्तनाचा काळ फक्त खोले महाराज, आपलं साठे महाराज, सोपान शास्त्री हे यंग पार्टीचा कार्यक्रम आहे. आता आम्ही धक्क्याला लागलेली माणसं आहेत. मी तरी म्हणलो आम्हाला नंबरच कस काय लागला, नाही तर आम्ही आता रिटायर मधली माणसं आहेत. हा फोकस मधला माल हाच आहे. पण एक आहे महाराज, त्यांच्याकडे करायची तयारी आहे. तसं होत नाही, कोणी उठणं नाही. आता मजा आहेत कीर्तनकारांच्या, आता लय मजा आहेत. आम्ही जेव्हा कीर्तनकार झालो तेव्हा लईच पिटलं तर 250 रुपये मिळायचे. 250 तरी आम्ही उड्या हाणत होतो. आता त्याच्यावर 2 शून्य तरी कण होतोय काय. काळ असतो महाराज हा प्रत्येकाचा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. आता नाही, आता मिटला. आता काळ, आता 29 पर्यंत काळ आहे नाही, वंगाळही नाही. आता काळ असतो प्रत्येकाला. तसं या 3-4 महाराज लोकांचं प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत. प्रारब्ध तसा होत नाही, त्याला 3 गोष्टी लागतात. 18व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे, इष्ट, अनिष्ट आणि इष्ट इष्ट. त्याला शब्द आहेत उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. 18व्या शब्द आहे तो. इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. प्रारब्ध उत्तम असेल तरच मुखात नाम येतं. प्रारब्ध उत्तम असेल तरच हातात पखवा देतो. कोणाच्याही येत नाही, असं जमणारच नाही. ते हे चालणारच नाही. मला वाटत आहे, तुला वाटत आहे तर झोपून घे. वाटण्याला किंमत नाही. त्यांची आई धन्य आहे, त्यांचे वडील धन्य आहेत. ज्ञान ज्यांच्याकडून घेतलं त्या गुरुची कृपा आहे. नाही तर असं घडत नाही हो. कोणी उठणं काही करीन तर कोणी चालतं का नाही. आणि त्याकरता आज घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो, पटापटा बोलायचा. आता मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. मेल्यावर कोण आलं पाहिजे. आता समजा मी मेलो, आता कीर्तन संपल्या मेलो समजा. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार, बाकीचे मला पेटवणार. आपला खिसा रिकामा झाला, जग संपलं. या जगातलं हे प्रेम भीम हे सगळे लबाड शब्द आहेत. हे प्रेम, जिव्हाळा, समाज आमच्यावर प्रेम करतो, ही सगळी बोगस शब्द आहेत. खिसा गरम ठेवा आणि अंगातली ताकद चांगली ठेवा तरच समाज आहे. खिसा संपला, विषय संपला. कोण आहे तुम्हाला?
काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालं मेंदू. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझा ATM मोकळं करते. प्रेम बिम काय, तिला काय करत प्रेम म्हणणे. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याला सांगितलं कुणा, त्याला सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. जिससे की बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रुले के नीचे सो जाऊंगा. फूल आहे गुलाब का, असं बरंच काहीतरी आहे. पण मी म्हणतो एवढं किरकोळ फुल तुम्ही घेत जाऊ नका. सूर्यफूल घ्या, सूर्यफूल. मित्राला सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी नीट बसा रे बऱ्या, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो दाढीला हातला बसला ना. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर वी कम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय, काल लग्नच झालं नाही, याचं गिफ्टच पडलं खाली. हा म्हणला काय नाही. म्हणला 3 तास शब्दी घेतल्या, तोंड बांधू बांधू येड्या बाबळीत बोललो. ती मला म्हणली मी तुमचीच आहे, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या हृदयाची धडधड पहा. असं बरंच काही आहे त्यांचं. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशा आलं पैसे. याने सांगितलं 25,000 रुपये. पोरगी काला थांबण माराय, पोरगी गेली निघून. हा म्हणला तो मित्र त्याचा म्हणला पागला, तिला सांगायचं 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, ते मलाच मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहतो. काय घेऊन बसलो. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. जन हे सुधारे धीरा जन हे सुधारे धीरा तरी तिसरं आहे सकाळपासून. जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. थोडं मागं नेतो, थोडं पुढं आणतो. पाया पडून सांगतो हरिपाठ आणि काकडा याच्यात मोक्ष आहेच. याच्यावर तुमचं काय मत आहे. आणि वारकरी मंडळी ध्यानात ठेवा, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. आता आपले सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी तयार झाली का भजने पिसाळली, हे हरिपाठ नाही. आणि भजन्यांना सांगून ठेवतो सगळ्या, हे अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. मूर्खवाणी एवढा आता घेण्या देण्याचा अख्ख्या रात देवानं झोपायचं का. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो का मराठी भजन लईत लई 10:30 अख्ख्या रात. आणि भजन कधी कीर्तन बिर्तन सोडून दुसरीकडे करायचं नाही. हे आपल्या संप्रदायाचा अपमान करायचा नाही. 5 वर्षाचे भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बाई कोणतो बैल, तुला काय घेणं. चालले थोबाड वाशेत गट्टेन हातोडी निघा वाड्याला. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी तिथे जाऊन बोबलायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव दादांदन गोरतोय का असा पुत्र. दासी जणी हेनगालीन जणी मालिका पाहते आई, मालिका पाहते आई कुठं काय करते ना आई सगळे कुठं नाही करते काय. तुम्हाला एक वाक्य सांगा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर वारकरी. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल, अजून उपाशी नाही. आता एवढे टाळकरी उभे आहेत, काही वर्ष सुद्धा आले होती नाही तरी जेवण आहे. वरून जाताना 500 आहेत. विनोदाचा भाग सोडू नका. संप्रदायाची उंची संप्रदायातल्या माणसाने कमी करायची नाही, कधीच करायचं नाही. पण आपल्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाहीच ना. म्हणून हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे.
आणि हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच 22 वर्ष आहे. आणि 22 वर्षाचा मुलगा हरिपाठ लिहितोय. आमचा 72 वर्षाच्या म्हातारीचा पाठ नाही. काय ठेवून फायदा आहे त्याचा? काय करायचं काय? त्यानं काय केलं फक्त बायको करणं. हे बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? हे नो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. तू एकदाच न रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी बाऱ्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालतं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. काय गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही. स्वतःचं हित करून घेणं हा पराक्रम आहे. कोणी त्यात काय एवढं विशेष? त्यात शेळीच्या गळ्यात सड किती लोंबलं तर कधी दूध देणार आहे? काशीतलं गुशीड किती झिटकलं तर कधी दूध पिणार आहे? गाळातलं बिडू किती डरलं तर कधी फुलाचा सुगंध घेणार आहे? प्रेताला किती सजवलं तरी कधी उठून बसणार आहे? कधी उठून बसणार आहे? नपुसक पुरुष किती देखणा असला काय उपयोग? काय उपयोग आहे? उसाला किती लांब तुरा आला काय फायदा त्याचा? उसाला तुरा काय फायदा? फायदा काय त्याचा? माझी भक्ती विण जळो जियाचे उपयोग काय त्याचा? उपयोग काय? काय तुम्ही काय काय त्याला काय? माळ नाही, भजन नाही, संस्कार नाही, जगण्याला किंमत काय? काय किंमत आहे? आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही, हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ही विश्वाची आई आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण करणारी पठ्ठे पोह्यांमधली कडीपत्त्याची पानं ज्ञानेश्वरी उठवतात मग वाचतात. अशी भिकार आवला दे हे उचलून आपटली पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचणाराने ज्ञानेश्वरीचं पान जोरात उचकू सुद्धा नाही, कधीच उचकू नाही. ज्ञानेश्वरीचं पान कधीच जोरात उचकू नाही, कधीच नाही. ज्ञानेश्वरीचं पान या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ जर कोणता असेल ती ज्ञानेश्वरी आहे. सगळ्यात कोवळा. लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. आणि 22 वर्षाचं बाळ लिहिलं. सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे सायंटिस्ट झाले तेवढे सायंटिस्ट ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा अजून कोणाला करता आलं नाही. खंडन हे डॉक्टर विक्टर नाही झाले, हे इंजिनियर हे नाही झाले, उद्घाटनाच्या पूल वाहून गेले असे नाही झाले. पण ज्ञानेश्वरी जोरात उचकूच सुद्धा नाही. तुमचं काय मत आहे? आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला अभंगाला सुरुवात फटाफटा बोलायचं. आता देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मुंबईला? किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. विरहिणी म्हणजे महिला मंडळ. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाता आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो बस, बाकी काय नाही. पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलं तर जर योग्य नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? काय काय म्हणजे मला एक बसलेली माणसं सांगा, तुम्ही कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग घेणार कवा? कधी घेणार? आता तुम्हाला शुगर आहे, गोळ्या आहेत, नळी घालून आणली, आता राहिले काय? तुम्ही काही माणसांच्या घरात इतक्या गोळ्या आहेत. पालत व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1. त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर का आला जगत गोळ्या खाऊन. गोळ्या काही काही तर हातानंच इंजेक्शन मारून घेतात. इकडे आण रे, एवढं काला जगत होतो, काय करशील काय तू जगून? काय घरचे तर कटाळायचे, पोऱ्यानं तर हाता खालून काढलाचे, बायको तर खसकीतीचे, मग तू जगवतो कशाला? त्या मुलीचं नाव विरहिणी आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत. आणि आज आपल्याला तिचा विचार करायचा नाही का? अभंग भूपाळीतला आहे. आता भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भूपाळी. भुई म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी.
दुसरा अर्थ आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेलं भजन म्हणजे भूपाली. आणि गायकांसाठी मालकंस, तुडी, कलावती. मालकंस, तुडी, भैरव, आहेरवैरव, कलावती हे राग आहेत. तसा भूप नावाचा एक राग आहे. राग आहे कलावती, राग आहे. दीप नावाचा राग जर गायला तर राजा विक्रमाने, राजा दीप नावाचा राग गायला होता तर राजा विक्रमाने दिवे लावले होते. राग येतो. आता आपल्याला कोणता राग माहितीये? माझ्या माईकला आवाज कमून नाही आणि पहिली चाल माझी कमून झाली नाही. हा राग आहे. राजा विक्रमाला जेव्हा शनेश्वर भगवंताचा जन्म झाला, म्हणजे शनी महाराजांचा, शनी महाराज जन्माला आले तेव्हा त्यांच्या रथाचे घोडे आंधळे झाले, प्रधानाला लागले, जखम झाली. त्यावेळेस राजा विक्रमाच्या मुखातलं वाक्य होतं, असा मुलगाला जन्माला येऊन उपयोग काय. तेव्हा राजा विक्रमाला शनी महाराजांनी 7.5 त्याचे हात बीत तोडून त्याला फेकून दिलं होतं त्या राजानं. तेव्हा त्याने दीप नावाचा राग गायला होता. भूप, दीप हे राग आहेत. तशी भूप आली आणि आजची मुलगी आहे भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी, पहिली मुलगी संपली विरेणी, तिचा आज विचार करा नाही. आजची मुलगी भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी शरीरूपी गावात जन्माला आली आणि ती वयात आली. वयात आल्यावर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी. मुलगी ज्या पोराला, म्हणजे बाप ज्या पोराला हा म्हणेल ते त्याशी लग्न करायचं असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या मुलाला प्रपोज करेल तोच आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचा. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीनं झक मारल्यामुळे काही बोलता येत नाही. आणि त्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवायचे म्हणजे आमचंही वाटलं. आणि लग्नाला महाराज मंडळी जरा जायचं टाळीत जा, लग्नाला जाऊ नये. मी कधी जात नाही लग्नाला. मला 10 वर्ष झाले असते मी लग्नात गेलो नाही. 10-12 वर्ष मी जात नाही कधी. जाऊन लोक म्हणते बोला द्या आशीर्वाद. काय द्यायचं? सगळा तमाशा रस्त्याला पाहिला. पण तुम्ही बदलच झाले, तुम्हाला काय सांगू. आता हे लग्न न झालेले पोरं तुम्ही नका लोड घेऊ. तुम्ही नवरदेव होतच नाही. तुम्हाला आता एकच पर्याय, फक्त सर्च करा. नाहीतरी आता काय करायचं तुम्ही? तेव्हा तो कबूल झाला, आपण म्हणलो नाही तो विटाला शरीर नावा ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात लग्नाला आली, जन्माला आली. आल्यानंतर ती लग्नाला आली. लग्नाला आल्यावर तिला नवरा पाहून दिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. डोकं घालवा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला की तो पहिला डोळ्यावाट बाहेर पडतो. ध्यानात ठेवा. एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली ती गैर नाहीये. आपली लोक हसतात त्याला, मूर्ख आहे ते. तो फक्त वयानं दमलाय. असं नाही ते. त्याला 7 कारण आहेत. ऐका कसं आहे, ऐका नीट. पोरं नीट ऐका. शरीरामध्ये काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप तयार झालं की मन 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि 10 इंद्रिय जेव्हा खवळतात तेव्हा विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. स्वभाव देवाचं स्पष्ट म्हणणं आहे दुसऱ्या अध्यायात, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हे ध्यानात ठेवा. आणि येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करती, तरले न तरती विशेषण. इंद्रिय आकळणं इतक्या गप्पा आणण्यासारख्या गोष्टी नाही. काही लोक म्हणतात आम्हाला संन्यासी बिन्यासी राहायचंय. डोक्यातून काढून टाका विषय. ते कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची बाधत. प्लॅस्टिकचे काय हाते आहे विषय आहे तो. वा वा. दुसऱ्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे त्याचं. याचे 2 गुण आहेत. याचे 2 गुण आहेत, चांगलं आणि वाईट. याचे 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. सुगंध आणि दुर्गंध याचे 2 गुण आहेत. रूपाचे 2 गुण, बॅसूर आणि सुरेख गुण आहेत. ते असं चालत नाही ते. आणि कामाला 7 गोष्टी पोरं लिहून ठेवा. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथ नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7
कामाला लाज नाही. लाज नाही. कामा तुरा भैना लाज. पाहणाराला लाज आहे, कृत्य करणाऱ्याला लाज नाही. आणि तो काम नावाचा नवरा भूपाळी नावाच्या मुलीला शरीरात एकदा करून दिला, तो काम आहे. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा.